So, hello friends, welcome to in our session that is physics session that is the by the SP sir. तर या ठिकाणी आपण मागच्या लेक्चर मध्ये काय डिस्कस केलं? मागच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस केलं की बोरचा हा सेकंड पॉस्ट्युलेट आहे त्याचं आपण प्रूफ आपण डिस्कस केलं, थेरॉटिकल प्रूफ डिस्कस केलं आणि इलेक्ट्रॉनला ऍज अ आपण वेव्ह कन्सिडर केलं. ओके, तर याला आपण म्हणलं होतं डी ब्रॉगली हायपोथेसिस आणि फायनली एल इक्वल्स टू NH अपॉन 2 पाय आपण प्रूव्ह केलं. आणि हे आजचं राजांनो आपलं हे शेवटचं लेक्चर आहे ह्या चॅप्टरचं. येस, आपलं शेवटचं नाहीये, या चॅप्टरचं शेवटचं लेक्चर आहे आणि आपण बघत आहोत एबीपी माझा नाही, आपण पाहत आहोत स्ट्रक्चर ऑफ द ऍटम्स अँड द न्यूक्लियाय. चला ठीक आहे, याच्या पुढचा जो पार्ट आहे तो आता मोस्ट ऑफ इंटरेस्टिंग पार्ट आहे आणि तुम्ही केमिस्ट्रीमध्ये पण याला तुम्ही रिपीट बघणार आहोत. ओके, केमिकल कायनेटिक्स नावाच्या चॅप्टर मध्ये तुम्ही रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स काय असतो, त्याच्यानंतर डिके काय असतो, त्याच्यानंतर लॉ ऑफ द रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स काय असतो, हाफ लाईफ काय असते, अवरेज लाईफ काय असते. सो दीज आर द थिंग्स यू विल रिपीट इन युअर केमिस्ट्री. दॅट इज द त्या चॅप्टरचं नाव आहे केमिकल कायनेटिक्स. ओके, चला ठीक आहे, मग क्वेश्चन लिहून घ्या. बरं ठीक आहे, स्टार्टिंगला आपण काय करूया, टायटल लिहूया आणि तुम्हाला थोडक्यामध्ये रेडिओ ऍक्टिव्ह डिके काय असतं किंवा लॉ ऑफ द रेडिओ ऍक्टिव्ह डिके काय असतं किंवा रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल काय असतं याच्याबद्दल आपण थोडक्यामध्ये माहिती घेऊया. सो या ठिकाणी मी टायटल लिहितोय, सो तुम्ही पण माझ्यासोबत टायटल लिहा. लॉ ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह डिके. लॉ ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह डिके. रेडिओ ऍक्टिव्ह डिके. सो आज आपल्याला रेडिओ ऍक्टिव्ह डिके काय असते ते आपल्याला स्टडी करायचं आहे. न्यूक्लिअर फिजिक्सचा सर्वात इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. ज्या मुलांना न्यूक्लिअर सायन्स मध्ये किंवा न्यूक्लिअर फिजिक्स मध्ये करिअर करायचंय त्यांच्यासाठी सर्वात महत्वाचा चॅप्टर आहे. आणि न्यूक्लिअर फिजिक्सचा एकच चॅप्टर आपल्या सिलेबसला आहे, स्ट्रक्चर ऑफ द ऍटम्स अँड द न्यूक्लियाय. आणि त्याच्यामध्ये पण त्यांनी खूप सारा पार्ट डिलीट केलेला आहे यावर्षी. बट ज्यांना करिअर करायचंय त्यांच्यासाठी बेस्ट आहे, कारण की न्यूक्लिअर फिजिक्स म्हणजे काही दिवसांनी फ्युचर पण होऊ शकतं. बिकॉज तुम्हाला माहित आहे का रे, तसं तुम्हाला सगळ्याच गोष्टी माहित असतात, सांगायची काही आवश्यकता नाही. बट एक गोष्ट तुम्हाला माहित आहे, सध्या आता इलेक्ट्रिसिटी जी जनरेट होते ती कोळशापासून होते किंवा आपण याच्यापासून वाऱ्यापासून किंवा आपण त्याला हवेपासून म्हणूया, दॅट इज द विंड एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू द इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणूया. त्याच्यानंतर आपण सोलार एनर्जीला आपण इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्व्हर्जन करतोय. बट या ठिकाणी बघा, आपण जेव्हा थर्मल पॉवर प्लांट मध्ये एखाद्या कोल पासून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करत आहोत, पण ते लिमिटेड आहे. त्याच्यानंतर डिझेल जनरेटर आहे. आता हे पूर्ण, आता मी जे तुम्हाला नॉलेज सांगत आहे ते काही तुम्हाला परीक्षेमध्ये येणार नाही. दिस इज ऍप्लिकेशन बेस्ड नॉलेज, बट तुमच्या फायद्यासाठी खूप आहे. कारण जर समजा तुम्ही पुढे फ्युचरमध्ये स्टडी करणार असाल आणि ऑफकोर्स तुम्ही करणारच आहात, तर तुमच्या फायद्यासाठी आहे. ओके, एक ना एक शब्द ऐकून घ्या. तर जर समजा या ठिकाणी डिझेल पासून आपल्याला इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची असेल तर आपण जनरेटरचा युज करत असतो. ओके, सर्वांना माहित आहे. मग कोल असेल, डिझेल असेल, पेट्रोल असेल, मग या लिमिटेड गोष्टी आहेत राजांनो, कधी ना कधी संपणार आहेत. त्याच्यानंतर आता हा सोलारची गोष्ट चांगली आहे, बट फ्युचरमध्ये जी आपल्याला इलेक्ट्रिसिटी भेटणार आहे ती आपल्याला ऍटॉमिक एनर्जी पासून भेटणारी आहे. बरोबर आहे, न्यूक्लिअर एनर्जी पासून भेटणार आहे. म्हणजे न्यूक्लिअर एनर्जीचं पार इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्व्हर्जन होणार आहे. पहिल्यांदा न्यूक्लिअरचं मेकॅनिकल मध्ये आणि मेकॅनिकलचं इलेक्ट्रिकल मध्ये होत असतं. ओके, म्हणजे फ्युचरमध्ये, आणि तुम्हाला माहित आहे का, फक्त 1 किलोग्राम रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स पासून आपण खूप सारी चांगल्या पद्धतीमध्ये आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. आता तुम्ही म्हणता सर खूप सारी चांगल्या पद्धती म्हणजे बऱ्यापैकी. आता मला सांगा, आपण जर समजा राजांनो 1 टन कोल जरी आपण 1 टन कोल, ओके, आता हे एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन नाहीये, रफली तुमच्या अंदाजे सांगतोय. म्हणजे इकडं 1 टन कोल घ्या आणि इकडे जवळपास तुम्ही एक केजीच्या आसपास आपला रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स घ्या. म्हणजे दोघंही बरोबर आहेत. 1 टन कुठं यार, 1 टन म्हणजे 1000 किलोग्राम आणि इकडं 1 केजी पासून तेवढीच इलेक्ट्रिकल एनर्जी तयार होते. म्हणजे फ्युचरमध्ये बघा, आपण न्यूक्लिअर पॉवर प्लांट खूप बसवणार आहोत आणि न्यूक्लिअर पॉवर प्लांट पासून ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी तयार होणार आहे. त्याच्यामुळे न्यूक्लिअर फिजिक्स मध्ये ज्यांना करिअर करायचंय त्यांच्यासाठी बेस्ट चॅप्टर आहे, त्यांनी चांगल्या पद्धतीने याचा अभ्यास करा. ओके, तर हे झालं आता एक्स्ट्रा माहिती. तर आपल्या सिलेबस कडे येऊया आपण. तर या ठिकाणी आपल्याला राजांनो लॉ ऑफ द रेडिओ ऍक्टिव्ह डिके स्टडी करायचा आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण स्टडी करूया रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल काय असतं. ठीक आहे, आपण लॉ ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह डिके स्टडी करूया, याच्यामध्ये नो डाऊट. बट सर्वात पहिल्यांदा यू शुड नो व्हाट इज द रेडियो एक्टिव मटेरियल. तो या ठिकाणी मैं टाइटल लिखता हूं, रेडियो एक्टिव मटेरियल क्या होता है.
तुम्ही पण माझ्यासोबत लिहा, रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल. आता रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल काय असतं राजांनो बघा. यस, पेन चेंज करतो. आता बघा, एक अशा टाईपचं मटेरियल असतं. कशा टाईपचं? हे एक अशा टाईपचं मटेरियल असतं ज्या मटेरियल पासून किंवा जे मटेरियल अल्फा, बीटा और द गॅमा डिके करतं. ओके, द मटेरियल विच अंडरगो अल्फा, बीटा और द गॅमा डिके कॉल्ड एज द रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल. म्हणजे थोडक्यामध्ये काय होतं मित्रांनो, जे मटेरियल डिके होतं, डिके म्हणजे काय? कुजणे. ओके, तुम्ही त्याला मराठीमध्ये कुजणे म्हणू शकता किंवा कमी होणे. ऍक्च्युअल मध्ये जो अमाऊंट आहे, समजा या ठिकाणी 1 kg सबस्टन्स आहे, बट काही काळानंतर या ठिकाणी 1.99 kg जर सबस्टन्स उरत असेल, तर हा जो आपला सबस्टन्स झालेला आहे तो डिके झालेला आहे, म्हणजे डिसइंटिग्रेट झालेला आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यामध्ये शुद्ध मराठी भाषेमध्ये सांगायचं गेलं तर तो सबस्टन्स कमी झालेला आहे. यस, आता येते लक्षामध्ये. मग जे एखादे सबस्टन्स काय होतात, जे सबस्टन्स कशामध्ये जातात, अल्फा डिके, त्याच्यानंतर बीटा डिके आणि गॅमा डिके असतात. ओके, हे 3 टाईपचे डिके असतात. बट हा पार्ट आपल्या 25% सिलेबस मधून डिलीट झालेला आहे आणि ही डेफिनेशन तुम्हाला काही विचारली जाणार नाही. जसं तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की जे सबस्टन्स अल्फा, बीटा और गॅमा याच्यामध्ये डिके करतात, तर याला काय म्हणायचं, रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स म्हणायचं. ओके, राईट ऑन द डेफिनेशन, द मटेरियल्स विच अंडरगो the materials which undergo alpha, beta or gamma decay, or याला तुम्ही गामा म्हणू शकता किंवा गॅमा म्हणू शकता. ओके, गॅमा डिकेज called radioactive substance किंवा radioactive material, called radioactive materials. यस, त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचंय लॉ ऑफ द रेडिओ ऍक्टिव्ह डिके काय असतो. ओके, तर टायटलला सर्वांनी लॉ ऑफ द रेडिओ ऍक्टिव्ह डिके, लॉ ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह डिके. आता रेडिओ ऍक्टिव्ह डिकेचा लॉ काय आहे, एकदम इझी आहे बघा, काहीच नाहीये, एकदम इझी आहे. काय आहे, द नंबर ऑफ ऍटम्स अंडरगोईंग डिके per unit time is proportional to the number of atoms undecayed. आता तुम्ही म्हणता सर क्या बात है. ओके, आता काही विद्यार्थ्यांना कळलं असेल, बट काही विद्यार्थ्यांना कळलं नसेल. एकदम सिंपल पद्धतीने सांगणार आहे, काहीच याच्यामध्ये टेन्शन घेऊ नका. तर बघा, सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी राजांनो आपण काही ऍटम घेऊया. ओके, चला घेतले या ठिकाणी मी कोणत्या कलर मध्ये घेऊया, यस, ग्रीन मध्ये घेऊ. ओके, तर या ठिकाणी राजांनो आपण काय केलं, काही ऍटम घेतले. चला आपण जास्त घेणार नाहीत. तर या ठिकाणी ट्रिलियन ऑफ ऍटम असतात. ओके, म्हणजे एक 1 kg ऑफ सबस्टन्स मध्ये ट्रिलियन ऍटम असतात. बट या ठिकाणी फक्त आपण 9च घेतलेले आहे, कारण की तुम्हाला ऍटमची साईज माहित आहे यार. ओके, मग फक्त आपण 9च घेतलेले आहेत आणि काही वेळानंतर या 9 पैकी राजांनो 3 जे ऍटम आहेत ते काय झालेले आहेत, डिके झालेले आहेत, डिसइंटिग्रेट झालेले आहेत. म्हणजे या ठिकाणी फक्त फायनली किती उरलेले आहेत, यस, फायनली किती उरलेले आहेत, फक्त 6च उरलेले आहेत. कारण की 3 ऍटम काय झालेले आहेत, 3 ऍटम किंवा 3 न्यूक्लिया म्हणू शकता, हे काय झालेले आहेत, डिके झालेले आहेत, नाहीसे झालेले आहेत. ओके, डिसइंटिग्रेट झालेले आहेत असं तुम्ही म्हणू शकता. मग या ठिकाणी बघा, रेट ऑफ डिके दॅट इज द dN अपॉन dt इज प्रोपोर्शनल टू, याला dN अपॉन dt ला काय म्हणायचं, रेट ऑफ डिके म्हणायचं. म्हणजे डिसइंटिग्रेट होण्याचा, डिके होण्याचा रेट काय आहे, ते मॉलिक्यूल कमी होण्याचा रेट काय आहे, दॅट इज द dN अपॉन dt इज प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ ऍटम्स प्रेझेंट ऍट टाइम t. म्हणजे सध्या किती ऍटम प्रेझेंट आहेत, आता या ठिकाणी 6 ऍटम प्रेझेंट आहेत. ओके, मग 6 ऍटम या ठिकाणी प्रेझेंट आहेत, तर मग या ठिकाणी n ऑफ टी किती झालं राजांनो, n ऑफ टी म्हणजे ऍट टाइम t ला नंबर ऑफ ऍटम किती आहेत, 6 ऍटम प्रेझेंट आहेत. आणि dN अपॉन dt म्हणजे काय, किती ऍटम डिके होत आहेत पर युनिट टाइम. ओके, इज प्रोपोर्शनल टू द काय असतं, n ऑफ टी असतं. यालाच म्हणायचं काय, म्हणायचं लॉ ऑफ द रेडिओ ऍक्टिव्ह डिके म्हणायचं. यस, सर्वांना अंडरस्टँड झालंय का लॉ? आता मी स्टेटमेंट लिहून देतो, तुम्हाला चांगल्या पद्धतीने आणखी समजेल. ओके, ओके सर. यस, राईट ऑन द स्टेटमेंट.
ओके, याला मी रब करतो. हा, सो राईट ऑन द स्टेटमेंट, द नंबर ऑफ atoms undergoing decay, the number of atoms undergoing decay म्हणजे किती ऍटम डिके मध्ये जात आहेत. ओके, अंडरगोईंग डिके किती पर युनिट टाइम. ओके, कशाच्या रिस्पेक्ट मध्ये, पर युनिट टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये. ओके, आणि इज प्रपोर्शनल टू, हे कशाला प्रपोर्शनल असतं, इज प्रपोर्शनल टू number of atoms undecayed, is proportional to number of atoms undecayed. Okay, undecayed, किंवा याला तुम्ही म्हणू शकता नंबर ऑफ ऍटम फायनली प्रेझेंट, नंबर ऑफ ऍटम्स अनडिकेड. ओके, येस, तुमच्या लक्षात येते का बघा. आता या ठिकाणी बघा, एकदम शुद्ध भाषेमध्ये सांगतो मला, आणि एकदम आता ठीक आहे, कारण की हा तुमच्यासाठी नवीन कन्सेप्ट आहे. ओके, चला ठीक आहे. सो बघा, या ठिकाणी सगळं विसरून जा, सगळं विसरून जा. तुमचं लग्न झालं, सॉरी तुमचं लग्न झालं नाही ना, हा ठीक आहे, जे बी असेल ते सगळं विसरून जा. तुम्हाला घर आहे विसरून जा, त्याच्यानंतर पुस्तक आहे विसरून जा, मोबाईल आहे विसरून जा, आणि फक्त इकडे लक्ष द्या. ओके, बघा या ठिकाणी द नंबर ऑफ ऍटम्स अंडरगोईंग डिके, म्हणजे किती ऍटम डिके होत आहेत, याला म्हणायचं डीएन. याला काय म्हणायचं राजांनो, डीएन म्हणायचं. पर युनिट टाइम याला म्हणायचं डीटी. ही गोष्ट सर्वांना माहित आहे यार. आणि इज प्रोपोर्शनल म्हणल्यावर आपण अल्फा घेतो. इज प्रोपोर्शनल टू द काय आहे, नंबर ऑफ ऍटम्स अनडिकेड. नंबर ऑफ ऍटम्स अनडिकेड म्हणजे किती ऍटम डिके झालेले नाहीयेत, म्हणजे किती उरलेले आहेत. याचा अर्थ असाच होतो ना, किती ऍटम अनडिकेड आहेत, म्हणजे किती ऍटम डिके झालेले नाहीयेत, म्हणजे किती उरलेले आहेत. मग किती उरलेले आहेत, दॅट इज द, आपण याला एन ऑफ टी म्हणूया. ओके, सो दिस इज द लॉ ऑफ द रेडिओ ऍक्टिव्ह डिके. चला, सर्वांना समजला. आणि जरी समजा नाही समजला असेल तरी पण आपण पुढच्या डेरिव्हेशन मध्ये हा लॉ आपण एकदा रिपीट सांगणार आहोत. कारण की जेव्हा तुम्हाला एन म्हणजे काय, एन झिरो म्हणजे काय, एन ऑफ टी म्हणजे काय, आणि डीएन म्हणजे काय, किंवा डीटी म्हणजे काय, या गोष्टी चांगल्या पद्धतीने कळतील, तर तेव्हा तो तुम्हाला 100% हा लॉ कळणार आहे, याच्याबद्दल नो डाऊट. ओके, चला ठीक आहे. जरी समजा नाही कळला तरी पुढच्या डेरिव्हेशन मध्ये तुम्हाला 100% कळणार आहे. यस, सुबोध, थँक्यू. चला ठीक आहे. याच्यानंतर एक क्वेश्चन लिहा, मस्त पैकी एक आयएमपी क्वेश्चन आहे, 2 मार्कला यार. खूप वेळेस एक्झाम मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, तो फिर यहाँ पर चिंता किस बात की, डायरेक्टली लिख लीजिए क्वेश्चन आपके नोटबुक पे. तो यहाँ पर आएगा क्वेश्चन, डिराइव द डिके लॉ ऑफ रेडियो एक्टिविटी. डिराइव द डिके लॉ ऑफ रेडियो एक्टिविटी. यस, डिराइव द डिके लॉ ऑफ द रेडिओ ऍक्टिव्हिटी. हा क्वेश्चन 2 मार्काला विचारले जाण्याची शक्यता आहे. अँड या क्वेश्चनला करा आयएमपी मार्क्स. ओके, सो दिस विल बी आस्क्ड फॉर द 2 मार्क्स. यस, 2 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. हा, तर या ठिकाणी बघा, आपल्याला रेडिओ ऍक्टिव्ह जो डिके आहे त्याचा आपल्याला काय करायचं आहे, लॉ फाइंड आउट करायचा आहे. ओके, एक मिनट, वेयर इज द हाईलाइटर यार, हाईलाइटर तो हमारा गायब हो गया, कहाँ गया भैया, ऐसे कैसे हमें धोखा दे सकते हैं आप यार, पूछ के जाने का, ऐसे नहीं यार, ऐसे नहीं चलता हाईलाइटर बाबा, क्योंकि आपके ऊपर पूरा भरोसा है हमें, और आप ऐसे अगर जाएंगे तो फिर हमारे स्टूडेंट का क्या होगा. चला ठीक आहे. ओके, सो दिस इज द एक्स्ट्रा थिंग. तर या ठिकाणी बघा, क्वेश्चन कडे बघा आता, डिराइव द डिके लॉ ऑफ रेडिओ ऍक्टिव्हिटी. आता या ठिकाणी बघा, स्टार्टिंगला आपण जेवढे ऍटम प्रेझेंट आहेत त्याला आपण इनिशियल ऍटमला N0 कन्सिडर करूया. अरे काहीच नाहीये, एक रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स आहे, त्याच्यामध्ये समजा आपण ट्रिलियन ऍटम असतात, ट्रिलियन्स ऑफ ट्रिलियन्स, म्हणजे बघा, मिलियन्स ऑफ मिलियन्स नाही, बिलियन्स ऑफ बिलियन्स नाही, तर त्याच्यापेक्षा जास्त ट्रिलियन्स ऑफ ट्रिलियन्स एवढे ऍटम एखाद्या सबस्टन्स मध्ये प्रेझेंट असतात. ओके, तर या ठिकाणी फक्त आपण 9 ऍटम घेऊया. मग या ठिकाणाहून काही ऍटम काय झाले, डिसइंटिग्रेट झाले, डिके झाले, आणि फायनली आपले ऍटम उरलेले आहेत राजांनो. किती उरलेले आहेत, 6 उरलेले आहेत. मग उरलेल्या ऍटमला म्हणायचं एन ऑफ टी. व्हॉट इज द एन ऑफ टी? एन ऑफ टी म्हणजे काय असतं राजांनो, नंबर ऑफ ऍटम प्रेझेंट ऍट टाइम टी असतो, किंवा यालाच तुम्ही असं म्हणू शकता का, नंबर ऑफ
अनडिकेड ऍटम, म्हणजे जे ऍटम डिके झालेले नाहीत यालाच तुम्ही एन ऑफ टी म्हणू शकता, म्हणजे नंबर ऑफ ऍटम प्रेझेंट किंवा नंबर ऑफ ऍटम अनडिकेड. त्याच्यानंतर इनिशियली किती ऍटम प्रेझेंट आहेत रे, याला तुम्ही N0 सिम्बॉल द्या. ओके, आणि एन ऑफ टी मायनस किंवा या ठिकाणी इनिशियल किती प्रेझेंट होतं राजांनो, N0. याच्यामधून काय झालं, सध्या किती प्रेझेंट आहेत, एन ऑफ टी. दोघांचा जर समजा मी सबस्ट्रॅक्शन केलं तर या ठिकाणी याला म्हणायचं डीएन म्हणायचं, याला काय म्हणायचं, डीएन म्हणायचं. मग डीएन म्हणजे काय, येस, व्हॉट इज द डीएन? डीएन म्हणजे नंबर ऑफ ऍटम डिकेड, म्हणजे डिके ऍटम किती झाले आहेत. मग याच ठिकाणी मला सांगा, इनिशियलला किती होते, 9 होते सर. त्याच्यानंतर एन ऑफ टी आता किती आहेत, 6 आहेत. मग डीके किती झाले राजांनो, 3 झाले. मग डीएन किती आहे राजांनो, या ठिकाणी 3 आहे. म्हणजे नंबर ऑफ ऍटम डीके किती झालेले आहेत म्हणजे असतो डीएन. N0 म्हणजे काय, इनिशियली ऍटम किती प्रेझेंट आहे म्हणजे N0. आणि एन ऑफ टी म्हणजे काय, काही वेळानंतर किती ऍटम प्रेझेंट आहेत. या ठिकाणी सर मुझे 6 दिख रहे हैं, मतलब मुझे 6 दिख रहे हैं. ओके, सो आय सॉ द किंवा आय सीन हिअर द 6 ऍटम्स. ओके, तर आपण इंग्लिश मध्ये अशा पद्धतीने म्हणू शकतो, तर दॅट इज द एन ऑफ टी किती राजांनो, 6 आहे. इथे लक्षामध्ये येस ऑर नो मला कमेंट मध्ये सांगा, कमेंट मध्ये नाही, माईक ऑन करून सांगा. चला लवकर फास्ट. यस, समजलंय सर्वांना, काय पुन्हा एकदा रिपीट करायचं? समजलंय सर. ओके, चला ठीक आहे. आता याचं डिस्क्रिप्शन लिहून घ्या. लेट N0 म्हणजे काय, लेट N0 बी द, व्हॉट इज द N0, इनिशियल नंबर ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह ऍटम. सो व्हॉट इज द N0, इनिशियली जेवढे ऍटम प्रेझेंट आहेत, इनिशियल नंबर ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह ऍटम. ओके, इनिशियली जेवढे रेडिओ ऍक्टिव्ह ऍटम्स प्रेझेंट आहेत तर याला आपण म्हणलं N0. त्याच्यानंतर आपण एन ऑफ टी, व्हॉट इज द एन ऑफ टी, अरे काही वेळानंतर किती ऍटम प्रेझेंट राहतात याला काय म्हणायचं, एन ऑफ टी म्हणायचं. दॅट इज द नंबर ऑफ ऍटम अनडिकेड, जे ऍटम डिके झाले नाहीत मग ते प्रेझेंट आहेत. यस, करेक्ट, क्या बोल रहे, सही ना? यस, यस और नो? नंबर ऑफ ऍटम्स प्रेझेंट ऍट टाइम टी. ओके, या स्मॉल टी टाइमला किती ऍटम प्रेझेंट आहात. यस, सो दॅट्स ग्रेट. ओके, त्याच्यानंतर याला मी ऑर मध्ये लिहू शकतो का रे, नंबर ऑफ अनडिकेड ऍटम. यस, याला मी असं लिहू शकतो, नंबर ऑफ अनडिकेड ऍटम, म्हणजे जे ऍटम डिकेड झाले नाही, दॅट इज द प्रेझेंट आहे. नंबर ऑफ ऍटम दॅट इज द नंबर ऑफ अनडिकेड ऍटम्स, असं याला म्हणू शकतो. यस, दिस इज द एन ऑफ टी. त्याच्यानंतर मला सांगा, नंबर ऑफ ऍटम्स डिके किती होतात, नंबर ऑफ ऍटम्स डिके किती होतात, दॅट इज द इनिशियल मायनस जेवढे प्रेझेंट आहेत तेवढे डिके व्हायला येतं. बरोबर आहे, इनिशियल मायनस जेवढे प्रेझेंट आहेत. एक मिनिट या, हे काय हो गया, एक मिनिट, हायलाइटर कहाँ गया. हा, या ठिकाणी बघा, नंबर ऑफ ऍटम डिके किती आहेत, नंबर ऑफ ऍटम्स डिके, नंबर ऑफ ऍटम्स. आणि जर समजा हे डेरिवेशन तुम्ही बोर्डाच्या बुक मध्ये बघितलं किंवा कोणत्याही तुम्ही बुक मध्ये बघा, तुम्हाला कळणार नाही. आन्सर कळत असेल तर चांगली गोष्ट आहे. ओके, सो नंबर ऑफ ऍटम आणि हे डेरिवेशन हा तुम्हाला आपल्या लेक्चर झाल्यानंतर 100% कळेल, याच्यामध्ये तुम्हाला मी गॅरंटी देतो. ओके, सो नंबर ऑफ ऍटम्स डिके, याला आपण काय म्हणूया, डीएन म्हणूया. मग डीएन म्हणजे काय असतो रे, डिके म्हणजे किती झाले, इनिशियल मायनस सध्या जेवढे प्रेझेंट आहेत, हे म्हणजे काय असतं, डीएन असतं. कारण की जेवढे नंबर ऑफ ऍटम डिके झाले म्हणजे काय, इनिशियल केवढे होते, 9 होते, डिके किती झाले फाइंड आउट करायचंय, प्रेझेंट किती आहेत, 6, 9 मायनस 6 किती झाले, 3, दॅट इज द 3. ओके, दॅट इज द नंबर ऑफ ऍटम डिके. आता त्याच्यानंतर बघा, रेट ऑफ डिके काय असतो, रेट ऑफ डिके. आता रेट ऑफ डिके म्हणजे काय असतो, हे नंबर ऑफ ऍटम पर युनिट टाइमला किती डिके होतात, म्हणजे नंबर ऑफ ऍटम डिके पर युनिट टाइम, दॅट इज द डीएन अपॉन डीटी म्हणायचं. त्याच्यानंतर बघा, अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ द रेडिओ ऍक्टिव्ह डिके. Okay, so write down here, according to law of radioactive decay. तर या लॉ प्रमाणे, ओके, अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ द रेडिओ डिके, बघा बरं, लॉ ऑफ रेडिओ डिके काय आहे, डीएन अपॉन टीटी इज प्रोपोर्शनल टू द एन ऑफ टी आहे. हाँ सर, आपने बताया था, अभी याद आ रहा है सर, अभी बताया था आपने. हाँ, मैंने बोला था ना, अगले डेरिवेशन में हमको देखना है और 100% देखना है. यस, आलं सर्व लक्षामध्ये. यस, तर या ठिकाणी आता लिहा, काय लिहिता. ओके, अरे आपलं हे कुठे गेलं,
हाइलाइटर, अरे हाइलाइटर बाबा तुम ऐसे कैसे हो सकते हो यार, मतलब हद कर दी यार आपने। आ रहे हो जा रहे हो, किसी को नहीं पूछा, क्या चल रहा है मतलब? अरे यार ये एसपी सर का क्लास है, ऐसे थोडी होत आहे. अरे तुम्हाला नाही रे मुलांनो, आपल्या हायलायटरला मी हे करतोय, तुम्ही कशाला घाबराले? हाँ तुम्ही घाबरू नका, तुम्ही लक्ष द्या ऐकला बघा. अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ द रेडियोएक्टिव डिके, क्या होता है अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ द रेडियोएक्टिव डिके? dn अपॉन dt इज प्रोपोर्शनल टू, क्या आएगा सुबोध, काय येईल रे? dn अपॉन dt इज प्रोपोर्शनल टू n ऑफ t. यस, बरोबर आहे. अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ रेडियोएक्टिव डिके, dn अपॉन dt इज प्रोपोर्शनल टू n ऑफ t. यस 100%, यस करेक्ट. तर त्याच्यानंतर या ठिकाणी काय घ्यायचं तुम्हाला, मायनस साईन घ्यायचंय. आणि मायनस साईन का घ्यायचंय बघा, चला ठीक आहे, हाजीर हो गया मैं. आता बघा, तर या ठिकाणी राजानो मायनस साईन तुम्हाला का घ्यायचंय? मायनस साईन इंडिकेट दॅट द नंबर ऑफ ऍटम्स आर डिसइंटिग्रेटिंग. काहीच नाहीये, फक्त फायनल ऍटम कमी होतात. इनिशियल जास्त होते, फायनल त्याचं डिसइंटिग्रेशन व्हालंय, डिके व्हालाय, त्याच्यामुळेच फक्त आपण या ठिकाणी मायनस साईन, नेगेटिव्ह साईन घेतलेला आहे, बाकी असं काहीच कारण नाहीये. यस ओके, म्हणजे dn अपॉन dt इज प्रोपोर्शनल टू n ऑफ t. आणि एक गोष्ट तुम्हाला 100% माहित आहे, कोणती गोष्ट? एक होता चिमणा एक होती चिमणीची नाही रे, आपली गोष्ट बघा. या ठिकाणी हा फिजिक्सची गोष्ट, या ठिकाणी हा प्रोपोर्शनॅलिटी साईन हटवायचा असेल तर तुम्हाला कॉन्स्टंट घ्यावाच लागतो. मग या ठिकाणी प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आपण लॅम्बडा घेऊया. सो विच इज इक्वल टू मायनस लॅम्बडा इंटू n ऑफ t. आता या ठिकाणी जो लॅम्बडा असतो, लॅम्बडा म्हणजे काय असतो रे? प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. हा सर ओके, लॅम्बडा इज द वेअर लॅम्बडा इज द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, बट याला दुसरं एक आपण नाव दिलेलं आहे डीके कॉन्स्टंट. याला आपण काय नाव दिलेलं राजांनो? डीके कॉन्स्टंट. ओके, यालाच आणखीन एक दुसरं नाव आहे डिसइंटिग्रेशन कॉन्स्टंट. याला तुम्ही डीके कॉन्स्टंट म्हणा किंवा डिसइंटिग्रेशन कॉन्स्टंट म्हणू शकता. ओके, दॅट इज द लॅम्बडा. जर समजा तुम्हाला फाइंड आउट करा म्हणलं, फाइंड आउट द डीके कॉन्स्टंट, तर ऑफकोर्स तुम्हाला लॅम्बडा फाइंड आउट करायचा आहे. यस, ठीक आहे, इथपर्यंतची गोष्ट सर्वांना क्लिअर आहे का? येस और नो, फास्ट लवकर सांगा चला. येस सर. यस, व्हेरी गुड. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय नेगेटिव्ह साईन इंडिकेट दॅट. ओके, नेगेटिव्ह साईन तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, नेगेटिव्ह साईन इंडिकेट्स दॅट. काय इंडिकेट करतं? ऍटमचं या ठिकाणी काय व्हायला, डिसइंटिग्रेशन व्हायला. सो नेगेटिव्ह साईन इंडिकेट्स डिसइंटिग्रेशन ऑफ ऍटम्स, डिसइंटिग्रेशन किंवा डिके. ओके, डिसइंटिग्रेशन ऑफ ऍटम्स. ठीक आहे, आणि लक्षामध्ये. तर या ठिकाणी बघा, आता हे वरचं जे इक्वेशन आहे त्याला मी ऍज इट इज लिहितो, dn अपॉन dt विच इज इक्वल टू काय येणार आहे, मायनस लॅम्बडा इंटू n ऑफ t येणार आहे. त्याच्यानंतर आता मी काय करतो, dt ला मी इकडं राईट हँड साईडला शिफ्ट करतो आणि nt ला मी लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करतो. मला एक गोष्ट सांगा, dt हा इकडं कशामध्ये आहे रे? डिवायडेशन मध्ये आहे सर. मग जर समजा मी त्याला राईट हँड साईडला शिफ्ट केल्यानंतर कशामध्ये जाईल तो? मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार आहे. आणि nt हा इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे गेल्यानंतर कशामध्ये जाणार आहे? डिवायडेशन मध्ये. म्हणजे dn अपॉन या ठिकाणी काय येणार आहे, nt विच इज इक्वल टू मायनस लॅम्बडा इंटू काय येणार आहे, dt येणार आहे. ओके, आता या इक्वेशनला आपण काय करूया, इंटिग्रेट करूया. ओके, सो इंटिग्रेट करा बाय इंटिग्रेटिंग टू बोथ साइड. ओके, आपल्याला इंटिग्रेट याला का करायचं आहे, कारण की हा dn म्हणजे डेरिव्हेटिव्ह आहे आणि मॅथ वाल्या मुलांना माहित आहे. ओके, आणि ज्यांचं मॅथ नाहीये घाबरू नका यार. ओके, ज्या ठिकाणी आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा असतो त्या ठिकाणी इंटिग्रेशन घ्यायचं असतं, एवढं तुम्ही लक्षात ठेवा बस, बाकी सगळं विसरून जा. यस, आणि मॅथ वाल्यांना सर्व माहित आहे, डेरिव्हेटिव्ह अँड द इंटिग्रेशन्स आर द अपोजिट टर्म. येस ऑर नो? चला मॅथ वाले लवकर येस ऑर नो सांगा. यस, व्हेरी गुड. ओके, तर या ठिकाणी आपण इंटिग्रेट करूया दोन्ही साईडला, कारण की आपल्याला डेरिव्हेटिव्ह रिमूव्ह करायचा आहे. आणि या ठिकाणी आपल्याला लिमिट घ्यायचे आहेत n0 आणि या ठिकाणी n ऑफ t. या ठिकाणी 0 टू टाइम t व्हॅल्यू होतोय. ओके, सो दीज आर द लिमिट्स. यस, आणि सर्वांना माहित आहे हे लिमिट्स असतात, तुम्ही डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये शिकणार आहात. ओके, आणि बिना मॅथ वाले टेन्शन घ्यायचं नाही. ओके, मग येऊ ना. ओके, काय करा बघा,
लक्ष द्या इकडं. तर या ठिकाणी काय करायचं, हा N0 म्हणजे काय रे, इनिशियल नंबर ऑफ ऍटम किती प्रेझेंट आहेत, N0. फायनली ऍटम किती प्रेझेंट आहेत, N ऑफ टी प्रेझेंट आहे. म्हणजे N0 टू N इंटिग्रेशन करायचं तुम्हाला, म्हणजे N0 टू N ऑफ टी इंटिग्रेट करायचंय. स्टार्टिंगचा टाइम किती आहे, 0 आहे सर. नंतरचा टाइम किती आहे, t सेकंद आहे. म्हणजे 0 टू टी इंटिग्रेट करा. ओके, चला ठीक आहे. तर या ठिकाणी याचं जर समजा आपण इंटिग्रेशन घेतलं, तुमचं इंटिग्रेशनचा चॅप्टर चालू आहे का मॅथमॅटिक्स वाले, इंटिग्रेशनचा चॅप्टर चालू आहे का? आता डेरिवेशनचं चालू आहे सर. डेरिव्हेटिव्ह चालू आहे ना. ओके ठीक आहे. जेव्हा तुम्ही हा मला सांगा राजानो, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय असतो रे, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x. 1x. यस, व्हेरी गुड. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x असतो. त्याच्यानंतर बघा, इंटिग्रेशन अँड द डेरिव्हेटिव्ह आर द अपोजिट टर्म. जर समजा राजांनो लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह, आता याला मी लॅन एक्स म्हणू शकतो बरं. ओके, लॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा 1/x असेल, तर 1/x विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेशन हे लॉग एक्स असतं, किंवा या ठिकाणी 1/x विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेशन हे लॅन एक्स असतं. म्हणजे या ठिकाणी बघा 1/n विथ रिस्पेक्ट टू n आहे, म्हणजे हे 1/n विथ रिस्पेक्ट टू n आहे. आणि फॉर्म्युला काय आपला 1/x विथ रिस्पेक्ट टू x, म्हणजे इथं x आहे, वर x आहे, इथं n आहे, इथं n आहे. ओके, म्हणजे याचं इंटिग्रेशन काय येणार आहे, लॅन ऑफ n येणार आहे. मग या ठिकाणी n ऑफ टी असल्यामुळे या ठिकाणी n ऑफ टी येईल. यस, सर्वांना क्लिअर आहे? येस सर. ओके, आणि बिना मॅथ वाले टेन्शन घेऊ नका, फक्त एक फॉर्म्युला पाठ करा. ओके, आणि ऐश करा. हा, तर बघा या ठिकाणी आता इंटिग्रेशनच्या बाहेर आपण कॉन्स्टंट घेतो, तर हे मायनस लॅम्बडा कॉन्स्टंट बाहेर आला. सो इंटिग्रेशन ऑफ dt ऍज लिमिट व्हॅरी फ्रॉम 0 टू t. त्याच्यानंतर आता याचं इंटिग्रेशन आपण घेणार आहे लॅन ऑफ x, दॅट इज द x म्हणजे या ठिकाणी लॅन ऑफ nt आहे. आणि या ठिकाणी तुम्ही डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये काय करायचं, हे लोअर लिमिट, हे खाली लोअर लिमिट, आणि हे वर असतं अप्पर लिमिट. त्याच्यानंतर विच इज इक्वल्स टू, आता हे मायनस लॅम्बडा ऍज इट इज, आणि या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन कॅन्सल होतं. सो इंटिग्रेशन ऑफ dt काय असतं, फक्त t असतं. सो या ठिकाणी t येणार आहे, आणि अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट पुट अप करा, म्हणजे काय येणार राजांनो या ठिकाणी t, लोअर लिमिट 0, अप्पर लिमिट येणार आहे t येणार आहे. चला ठीक आहे, इथपर्यंतचा पार्ट क्लिअर आहे सर्वांना, येस ऑर नो मला सांगा. आणि या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, सीन्स मध्ये लिहायचंय. ओके, मॅथ वाले बिना मॅथ वाले दोघी लक्ष द्या. इंटिग्रेशन ऑफ 1/x dx राजांनो काय असतं, लॅन एक्स असतं. आणि त्याच्यानंतर इंटिग्रेशन ऑफ dx काय असतं, फक्त x असतं. म्हणजे या ठिकाणी dt आहे, असू द्या ना, काही हरकत नाही. मग d आणि t, सॉरी d आणि इंटिग्रेशन कॅन्सल, डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन कॅन्सल, या ठिकाणी फक्त काय उरणार आहे, तुमचं tच उरणार आहे. जसं d आणि इंटिग्रेशन कॅन्सल x उरलं, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ dx x असतं, तसंच इंटिग्रेशन ऑफ dt काय असतं, t असतं. हे दोन फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके, त्याच्यानंतर आपण काय करतो, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करतो. ओके, याच्यानंतर आपण काय करतोय, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करतो. ओके, आणि तुम्ही मॅथ मध्ये तुम्ही रिपीट बघणार आहोत, त्याच्यामुळे काळजी करू नका. तर या ठिकाणी बघा, आता अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे, काहीच नाही. स्टार्टिंगला काय करा, या n ऑफ टी च्या जागी n ऑफ टी पुटअप करा, तर काय येणार आहे बघा, n ऑफ टी च्या जागी n ऑफ टी पुटअप केलं, क्या बात आहे सर, वही आएगा ना, अरे वही आएगा फिर. ओके, त्याच्यानंतर अप्पर लिमिट पुटअप केलं, मायनस लोअर लिमिट n ऑफ टी च्या जागी काय करा, आता n ऑफ 0 पुटअप करा. म्हणजे हे झालं राजांनो अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, विच इज इक्वल्स टू, आता हे मायनस लॅम्बडा ऍज इट इज, इथं पण पुटअप करा, टी च्या जागी पहिल्यांदा टी पुटअप केलं सर. ओके, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणजे टी च्या जागी 0 पुटअप करा, या ठिकाणी 0. हा, त्याच्यानंतर तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का रे, लॉग ए मायनस लॉग बी, याला मी लॉग ए अपॉन बी लिहू शकतो का? आता लॉग असू द्या किंवा लॅन असू द्या, यस असं लिहू शकतो मी, येस ऑर नो? येस सर. यस, लिहू शकतो. आणि ज्यांचं मॅथ नाहीये त्यांनी इकडे लक्ष द्या, आपण लॉग टेबल शिकला ना रे, यस लॉग टेबल शिकलाय, मी तुम्हाला व्हिडिओ सेंड केले बघा. येस सर. ओके, हा, त्याच्यामध्ये बेटा आपण काय केलं बघा, जर समजा आपल्याला 25 भागिले जर आपल्याला 98 करायचं असेल, तर आपण काय करतो, 25 चा लॉग घेतो आणि 98 चा लॉग घेतो, आणि दोघांचा आपण काय करतो रे या ठिकाणी, ऍडिशन करतो का सबट्रॅक्शन करतो? डिवायडेशन असेल तर सबस्ट्रॅक्शन.
यस व्हेरी गुड. आपण सबस्ट्रॅक्शन करतो म्हणजे 25चा लॉग काय येणार आहे 1 पॉईंट समथिंग येणार आहे, 98चा लॉग 1 पॉईंट समथिंग येणार आहे आणि याचं आपण सबस्ट्रॅक्शन करतोय. म्हणजे जेव्हा आपण लॉगचं सबस्ट्रॅक्शन करालोय म्हणजे ऑफकोर्स त्या ठिकाणी नंबरचं डिवायडेशन आहे. म्हणजे हा तर फॉर्म्युला आपण युज केलेला आहे कारण की या ठिकाणी आहे डिवायडेशन म्हणजे आपण लॉगचं काय करतोय सबस्ट्रॅक्शन करतोय. बस तोच फॉर्म्युला आहे आपल्या इकडं. यस आता सर्व लक्षात आलं का? आता नाही म्हणायचं नाही हाच म्हणायचं. एवढं कॉमन लॉजिक कोणी देत नाही. यस आलं लक्षामध्ये आता? येस ऑर नो फास्ट? येस सर. यस शीतल समजलं? सुमित, तन्वी? Yes, sir. यस व्हेरी गुड. Yes, ओके sir. बघा यस व्हेरी गुड. आता एकदम थोडा आपला पार्ट बाकी आहे. तर या ठिकाणी याला आम्हाला काय करायचं आता हा फॉर्म्युला तुम्ही लिहून घ्या लॉग ए मायनस लॉग बी विच इज इक्वल टू लॉग ए अपॉन बी. तर या ठिकाणी मी आता कसं करतो बघा लॅन ऑफ एन ऑफ टी अपॉन या ठिकाणी काय येणार आहे n0 येणार आहे विच इज इक्वल टू काय येणार आहे मायनस लॅमडा इंटू टी मायनस 0 काय येणार आहे फक्त टी येणार आहे. आता जर समजा मला लॉगला जर हटवायचं असेल लेफ्ट हँड साइड पासून मला लॉगला जर हटवायचं असेल तर या ठिकाणी ठीक आहे लॉगला मी रिमूव्ह केलं म्हणजे एन टी अपॉन n0 असतो विच इज इक्वल टू काय करा याला ई चा पॉवर मायनस लॅमडा टी ऍज इट इज घ्या. म्हणजे इकडून जर समजा तुम्ही लॉग हटवला तर इकडे तुम्हाला ई च्या पॉवर मध्ये संख्या घ्यावी लागते. सो दिस इज द अगेन रूल ऑफ द मॅथमॅटिक्स. आता तुम्ही म्हणता सर मॅथमॅटिक्स चालू आहे का फिजिक्स आहे बट तुम्हाला एक गोष्ट सांगू का फिजिक्स इज द किंग ऑफ सायन्स वाईल मॅथमॅटिक्स इज द क्वीन ऑफ द सायन्स. ओके मग त्याच्यामुळे या ठिकाणी फिजिक्स मध्ये मॅथचा खूप रोल आहे. ओके ज्यांचं मॅथ नाहीये घाबरायचं नाहीये फक्त 2-3 फॉर्म्युले पाठ करायचे आणि ज्यांचं मॅथ आहे त्यांना तर सगळ्या गोष्टी रिपीट होणारच आहेत त्याच्यामुळे डरने की क्या बात है. यस आलं लक्षामध्ये यस ऑर नो मला सांगा लवकर फास्ट. येस सर. यस ओके बेटा. त्याच्यानंतर बघा आता n0 इकडे डिवायडेशन मध्ये आहे तिकडे गेल्यानंतर कुठे जाईल रे मल्टीप्लीकेशन मध्ये जाईल. जाहिर सी बात है सर ऑफकोर्स जाएगा वो. ठीक है फिर शिफ्ट कीजिए उसको तो यह आएगा n ऑफ t विच इज इक्वल टू आएगा राजानो n0 इंटू ई रेज टू मायनस लॅमडा टी आणि या इक्वेशनला म्हणायचं दिस इज द फायनल इक्वेशन ऑफ द डीके लॉ ऑफ द रेडिओ ऍक्टिव्हिटी. याच्यानंतर तुम्हाला लिहायचंय दिस इज फायनल इक्वेशन. दिस इज फायनल एक्सप्रेशन म्हणा किंवा इक्वेशन म्हणू शकता. ओके दिस इज द डीके लॉ ऑफ रेडिओ ऍक्टिव्हिटी किंवा दिस इज द फायनल इक्वेशन फॉर decay law of radioactivity. आणि घरी गेल्यानंतर काय करायचं आता तुम्ही घरीच आहात ओके बट लेक्चर संपल्यानंतर सगळा टाइम तुम्हाला रिलॅक्स भेटला संध्याकाळी फुल जेवण करायचं आणि तर झोपी जायचं नाही. ओके लक्ष द्या इकडं काय करायचंय तुम्हाला नाहीतर सर न म्हणले सर काही टेन्शन नाही फुल जेवण करा तर झोपी जा असं करायचं नाही. फुल जेवण ऑफकोर्स करायचंय बट त्याच्यानंतर ही जी फिजिक्सचं आजचं डेरिव्हेशन झालेलं आहे ते तुम्हाला एकदा लिहून काढायचंय. दैनंदिन तुम्हाला हे डेरिव्हेशन समजेल अन्यथा डायरेक्टली बाउन्सर टू बाउन्सर मग तुम्ही म्हणता की बस फिजिक्स इज व्हेरी डिफिकल्ट मग बस राडा होऊन जाईल. यस आलं लक्षामध्ये. घरी गेल्यानंतर काय करायचंय मग तुम्ही घरीच आहात संध्याकाळी काय करायचंय 2 वेळेचे डेरिव्हेशन लिहून काढायचे एकदा बघून दुसऱ्या वेळेस न बघता. लिहायचे राहिले. हा लिहायचं मला माहित आहे. ओके चला रेकॉर्डिंगला स्टॉप करतो आणि स्क्रीनशॉट घेऊन घ्या.